सौरभ 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 बच्चू कडू यांच्यासोबत बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर जे आहे ते आलेले आहे। शिष्टमंडळ जे घेऊन आलेले आहे, पोलीस आयुक्त त्यांच्यासोबत आहे। चर्चा सुरू झालेली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। बच्चू कडू स्वतः आलेले आहे, त्यांच्यासोबत आशिष जयस्वाल सुद्धा आहे। दोन्ही राज्यमंत्री जे आहे या ठिकाणी आलेले आहे। बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात, या चर्चेनंतर काय भूमिका घेतात हे हो परदेशी बसा तिथे कमाल आहे तुमची। एक तर तुमचा कलेक्टर 3 दिवस आला नाही, पण चांगल्या सेन्सीच्या दृष्टीने आपण कलेक्टर किमान एक व्हिडिओ घेऊ सांगितलं तर गोष्ट अलग आहे। पण एवढ्या प्रोटोकॉल जर कलेक्टर पाहत नसेल तर चांगलं नाही आहे। तुम्ही 4 वाजता येत आहे, तुमचा कोर्टाचा आदेश पहिले आहे, पण मग नंतर तुम्ही येता आम्हाला समजावं। सरकारची मजुरी माहीत पडते ना, तुम्ही आम्ही काय राष्ट्रद्रोही आहे का? जेव्हा मेसेज मिळाला पहिला फ्लाईट पकडून आपण त्या ठिकाणी अहो तिथे भुयार साहेब तुमचा तो कुठे गेला? एसओ यांची मॅडम कुठे गेली? त्या मॅडमने बोलावं, तुम्ही थोडं बाजूला व्हा, चला कोणी काही करणार नाही तो, मागं व्हा, चला व्हा मागं। त्यांनी सांगितलं काल साहेब 4:30 वाजता सांगितलं तर दोनही मंत्री महोदय एअरपोर्टला आलेले आहे आणि ते तसं पोहोचले। एअरपोर्ट इथून जास्तीत जास्त काहीतरी 15-20 मिनिटाचा विषय आहे। तर आम्हाला काय गैरसमज आहे का तुम्ही बरोबर तुम्हाला माहीत होतं कोर्टाचा आदेश ते येणार, कोर्टाचा आदेश पहिले सोडू मग आम्ही येऊ, हे शेतकऱ्यासोबत असं राजकारण राज्यकर्त्यांनी करू नये एवढंच म्हणायचं। भाऊ तिचा आदेश झाला आम्हाला की आपण आंदोलन करताना सुरू भेटायला गेलं पाहिजे। 2:05 आम्हाला कळवलं होतं। मी मुंबईला होतो, आशिष भाऊ पुण्याला होते, त्यांना 2:40चं विमान मिळालं पुण्यावरून। आपलं मुंबई ते नागपूर हे 2:40चं विमान बंद झालं, म्हणून मला 4:35चं विमान घ्यावं लागलं। मी 5:30 वाजता टेक ऑफ घेतला, मी 6:45 वाजता लँड झालो आणि 7 वाजता या ठिकाणी आम्ही संभ्रमात का आहे? तर त्या एसडीओ मॅडमनं आम्हाला काय सांगितलं अर्ध्या तासात, तिनं सांगितलं नसतं विषय नव्हता। त्यांनी काय सांगितलं का दोनही मंत्री आता एअरपोर्टला आलेले आहे, त्या एसडीओ मॅडम कुठे असेल त्या भाऊ 4:30 वाजता नाही 5 वाजता, परंतु माझ्यामध्ये थांबले होते, त्याच्यामुळे त्यांना कन्फ्युजन झालं की पुणे बंद।
ठीक आहे. आता माझं एक दुसरा एक तर काय होतं, आम्ही रेल्वे रोखाने गेलोय तर लगेच तुमचे फोन येतो, थांबा आम्ही मंत्री महोदय आम्ही चर्चा करू. आम्ही शांत बसलो का पुन्हा तुम्ही सरकार शांत होईल. आम्ही आक्रमक प्रवृत्ती घेतोय का लगेच आता आम्ही जेल भरायला लागलो तर लगेच तुम्ही आलो. म्हणजे 6 वाजता तुम्ही सांगा, 4:30 वाजता आम्ही वाट पाहिली, 4 वाजता तुम्ही येणार, तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं, सगळं झालं. तुम्ही 4:30 पर्यंत वाट पाहायला आले नाही, कोर्टाचा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होते का नाही. मग आम्ही जेल भरवली निघालो, लगेच तुम्ही येत आहे. काय चालू काय हे बरोबर नाही. कसं आहे, आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही. की तुम्ही बोलले होते, तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तुम्हीच 20% बोनस देणार होते, MSPच्या 20% बोनस तर दिलंच नाही तुम्ही. उलट खरेदी सुरू केली नाही, तुम्हाला माहिती आहे. साध्या खरेद्या सुरू झाल्या. मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात खरेद्या सुरू झाल्या. आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार ते सांगा, म्हणजे तुम्ही काय घेऊन आले काय नाही आमच्या आनंदाबाबत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.